आष्टी मतदारसंघामधील गेले 2-2.5 महिन्यापासून सगळे कामं ठप्प आहेत. कामं करायचे नाहीत. आमच्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायतमध्ये तिथं कुठल्या इजेसची मागण्या ज्या लोकांनी केल्या ते कामं होऊ द्यायचे नाहीत. गोरगरिबांच्या विहिरी आहेत तिथं ते होऊ द्यायचे नाहीत. असं अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना दिल्यात. आता हे जिल्हाधिकारी साहेबांना मी निवेदन दिलं होतं. आज मी उपोषणाला बसणार होतो, पण त्यांनी आम्हाला काही मुदत मागितली की या आठवड्यामध्ये आम्ही सगळं क्लिअर करतो. त्याच्यातला एक मुद्दा तुम्हाला सांगतो. 15 कोटी रुपये आष्टीचे MREGSचे जे लोकांनी कामं केलेत ते 4 महिने झाले इथं कलेक्टर ऑफिसला पडून आहेत. ते सुद्धा खाली वर्ग करू द्यायनात. हे सगळं जे करणारे आहेत म्हणजे आता त्यांनी लिखी याच्यामध्ये नाही, लिखी आता 1-2 पुरावे माझ्याकडे आहेत, पण हे सुरेश धस जे आमचे आमदार आहेत त्यांच्याकडून हे सगळं सांगितलं जात आहे. कारण त्यांना मी 5-7 वेळेस याच्यामध्ये फोन केला आणि 5-7 वेळेस मी सांगितलं की विकास कामं जे ते थांबू नका. मग पाटबंधाऱ्याचे कामं आहेत, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे कामं आहेत, काही कामांना मार्च एंड आहे. लोकांचे इजेसचे रस्ते होऊन 1-1 वर्ष झाले, त्याचे 15 कोटी रुपये 16,91,00,000 हे येऊन पडलेले 4 महिने झालेत. तर त्याच्यामध्ये 1,91,00,000 रुपये वर्ग केले, पण बाकी 15 कोटी रुपये 4 महिन्यापासून इथं पडून येत. हे निवेदन आम्ही दिले. आता मी सीओ साहेबालाही त्या संदर्भात भेटलोय. त्यांनी आणि आमच्या ज्या ग्रामपंचायत आहेत पाटोद्यामधल्या आमच्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्या 20-22 ग्रामपंचायतला त्यांनी तिथं आळा मारून ठेवलं की ह्या ग्रामपंचायतला काही द्यायचं नाही. आष्टीमधल्या ग्रामपंचायत आहेत, शिरूरमधल्या 11 ग्रामपंचायत आहेत. असं कसं करता येईल? ठराविक ग्रामपंचायतचं चालू आणि काही ग्रामपंचायतचं बंद, म्हणजे हे काय हुकुमशाह आहे का? मला तर असं वाटायला लागलं आता त्यांना इकडे ते आका वगैरे काहीतरी म्हणतात, तर इकडे त्यांना गडाफी म्हणावं काय असं याच्यामध्ये वाटायला लागलं की गडाफींनी जशा पद्धतीने त्यांच्या देशामध्ये जे हुकुमशहाप्रमाणे वागले तशा पद्धतीचं वागणं यांचं आता आमच्या मतदारसंघामध्ये चालू आहे. हे कामं लवकरात लवकर चालू व्हावेत यासाठी मी सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलोय. आज तुम्ही पाहता इथं 200-300 कार्यकर्ते आहेत. आज जवळजवळ 2,000 लोक उपोषणाला बसणार होते, पण 37(1) कायदा आता आपल्या इथे लागू असल्यामुळं, आम्ही कलम लागू असल्यामुळं आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही व्हावा. कारण 2,000 लोक बसायचे म्हणजे मोठं उपोषण ते झालं असतं. आणि काही काळानंतर आम्ही बसणारच आहेत. दादांनाही ह्या बाबतीत आम्ही सांगितलंय, दादांनी खाली सूचना दिल्यात. पण आडमुठं धोरण ह्या माणसाचं असं आहे की कुठलंच काम होऊ द्यायचं नाही. याच्यामध्ये हे जे 15 कोटी आहे त्याच्यामध्ये त्यांच्याही कार्यकर्त्याचे पैसे आहेत. माझं असं म्हणणं आहे की कुणी ज्यांनी काम केलं असेल त्याला त्याचा मोबदला मिळला पाहिजे आणि कामं झाले पाहिजेत, कामं सगळे सुरळीत झाले पाहिजेत. याच्यासाठी मी त्यांना 7 वेळेस आतापर्यंत विनंती केली. भेटतो म्हणून काल त्यांनी भेटायला नकार दिला आणि मतदारसंघाकडे लक्ष नाही. ना आता जे चाललंय ते तुमच्या मीडियावाल्याच्या कृपेने आज ते फार म्हणजे काय झालंय, आम्हाला ते जड झालंय घुंगरू. आम्हाला ते आमच्या मुळावरती ते यायला लागलंय. त्याच्यामुळं सत्यता काय आणि तुम्ही बाहेर बोलत असताना तुमच्या खाली किती अंधार आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे असं आमचं मत आहे. तुमचे आता हे सगळे पुरावे ते जसे बंच घेऊन बसलेत तसं काही सगळे माझ्याकडे सगळे बंच आहेत. हे सगळे बंच मी तुम्हाला 2 दिवसात सगळं देणार आहे. 2 दिवसात, कारण मी कशामुळे 2 दिवसात म्हणतो तर ज्या माणसावर अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये ते माणसं घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. त्याच्यामधलं एक माणूस इथं बसलाय की ज्याच्या पेट्रोल पंपचे त्यांच्या बंधूंनी त्याच्यावर पेट्रोल पंप केलाय आणि त्याची जागा हडप केली. असे 100 लोक आहेत की ज्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या, ज्या लोकांना तिथं त्रास दिला जातोय. काही लोकांना आता यांच्या स्वतःच्या गावाची बरीचशी जमीन यांनी यांच्या नातेवाईकाच्या नावावर केली. एक ब्राह्मण समाजाचा माणूस त्याची ती जमीन होती, त्याला हाणमार करून ती जमीन त्याला तिथं येऊ दिलं जात नाही. आणि ही सगळी परिस्थिती आहे. माझ्यावर त्यांनी एक पत्र दिलंय की मी आणि माझे थोरले बंधू ज्यांचं 76 वर्ष वय, आमच्या कुटुंबाकडे 350 एकर देवस्थानची जमीन आहे, तिथे हडप करतात वगैरे त्यांनी पत्र दिलंय धर्मदाय आयुक्तांना. 3 वेळेस त्यांनी त्याच्यावर एलक्यू टाकलाय, 3 वेळेस सगळं तपासलं गेलंय. आमच्या कुटुंबाकडे 35 ते 40 एकर जमीन वहितीला श्रीराम देवस्थान दादेगावची ही किती पिढ्यांपासून हे आम्हाला माहित नाही, पण त्यातला एकही गुंठा आमच्या नावावर नाही. तसं देवस्थानच्या बाबतीत तुम्ही पत्र दिलंय. तुमचे देवस्थानचे हे सगळ्या जमिनींचे ही आकडेवारी जर धरली तर हे सगळं आता तुम्हाला सगळं सांगत नाही, पण हे शेवटचं मला वाटतं 17 आकडा आहे. त्यातले 2-3 मी खुडलेत तरी, म्हणजे 15 लफडे आता माझ्यापाशी आलेत. आणि ह्याचे माणसं सुद्धा माझ्या सोबत बरेचसे आहेत की ते येऊन त्यांची व्यथा तुमच्या समोर सांगणार आहेत.